नमस्कार. मी समीरण वाळवेकर. मागच्या अनेक वर्ष अनेक चित्रपट दिग्दर्शकांच्या हाताखाली सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर आणि स्वतःच्या अनेक लघुपटांची त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट कमर्शियलची निर्मिती दिग्दर्शन केल्यानंतर 2025मध्ये पहिल्यांदाच मी एका लघुचित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. दामिनी व्हिजन या संस्थेनी आणि प्रसिद्ध उद्योजिका संयोगिता गिरमे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्या या चित्रपटाच्या प्रोड्युसर आहेत. तर मराठीमधले एक अतिशय प्रतिथयश आणि प्रसिद्ध असे दिग्दर्शक, नाटककार, चित्रकार आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या सूतक नावाच्या एका नाटकावरून आम्ही हा लघुचित्रपट सूतक द मॉर्निंग हा तयार केलेला आहे. या लघुचित्रपटाची नायिका आहे आपल्या सगळ्यांची आवडती गुणी प्रतिभावान कलाकार वीणा जामकर. आत्ता याच महिन्यात तिचा मयसभा नावाचा राही बर्वेचा दिग्दर्शित केलेला चित्रपट हा रिलीज होतोय. याच्या आधी तिने तप्तपदी, परळ ते लालबाग आणि नुकताच येऊन गेलेला तिचा कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटामध्ये अतिशय प्रभावी भूमिका केलेल्या आहेत. तर अशी ही गुणी अभिनेत्री या सूतकची नायिका आहे. अतिशय मनाविरुद्ध झालेल्या लग्न एका गावातल्या एका महिलेचं आणि त्यानंतर संपूर्ण समाजाने शोक करण्याकरता तिच्यावर आणलेला दबाव हा या चित्रपटाचा विषय आहे. या दबावापुढे ही नायिका म्हणजे सुलू अजिबात झुकत नाही, दबून जात नाही आणि त्यानंतर स्वतः शोक न करता आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करू पाहते. तिच्या या सगळ्या प्रवासाची कहाणी म्हणजे सूतक द मॉर्निंग. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाचं लघुचित्रपटाचं सिलेक्शन झालेलं आहे. उदाहरणार्थ कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, त्यानंतर नॉर्थ ईस्टकडच्या गुवाहाटी चित्रपट महोत्सवामध्येही त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. अशा या 4-5 चित्रपट महोत्सवांमधल्या सिलेक्शननंतर आम्ही येत्या 26 जानेवारीला खास अमेरिकेतल्या आणि कॅनडातल्या चित्रपट रसिकांसाठी नाफाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म्स असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचं वितरण करतो आहोत. या 26 जानेवारीनंतर नाफाच्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्यांनी हा चित्रपट बघायला विसरू नकात. आपल्या प्रतिक्रिया द्या. आम्हाला त्याप्रमाणे पुढच्या कामामध्ये स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल. नमस्कार.